ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। जयाची सद्गुरु शरण मनवाणी काया अपार करुणा घनगंगा कृपाभिलाषिया जेथ प्रचितीचे बोलणे भावोत्कट सहजतया आदरे वंदिते सद्गुरो वरदानंदराया पुंडलीक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। सद्गुरु दासगणू महाराज की जय। स्वामी वरदानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। नमः पार्वती पते हर हर महादेव। काठक ब्राह्मणाचा हा अंतिम भाग असल्यामुळे आपण या उपनिषदाचा विचार करताना आता हे तिसरं उपनिषद, पहिलं मंत्रसंहिता भागातलं, दुसरं ब्राह्मण भागातलं, हेही ब्राह्मण भागातलं. यामध्ये 2 अध्याय 6 वल्ली आहेत. नचिकेत यमराजाचा संवाद आहे. या संवादामध्ये यमराजांनी दिलेल्या 2 वरांची पूर्तता केली आहे. आता 3रा वर आहे. त्याकरता यमराज नचिकेत्याबरोबर संवाद करतायत. त्या संवादाचा भाग आपण श्रेय आणि प्रेय या भागातून सुरू केला तर या दुसऱ्या म्हणजे प्रथम अध्याय आणि दुसरी वल्ली, तिसरी वल्ली या दोघांमध्ये जे विशेष विषयांचं स्वरूप मांडलेलं आहे, आपल्याला त्या स्वरूपाशी फार मतलब नाही आहे, अशा अर्थाने की वर्तमान काळाशी त्याचा 3रा वर या संबंधाने चर्चा आणि 3ऱ्या वल्लीमध्ये आहे. ओंकाराच्या उपासनेला परब्रह्माच्या प्राप्तीकरता ब्रह्मविद्या म्हणून तो विषय आपण मुंडकोपनिषदात सुद्धा ओंकार उपासनेविषयी प्रदीर्घ चर्चा असल्यामुळे आपण एक स्वतंत्र भाग ओंकार उपासनेकरता घेऊ. तर त्यामध्ये आपण ओंकाराच्या उपासनेचा विचार करू. इथे आता विचार करताना यातल्या ज्या काही 2-3 संकल्पना आहेत त्या 2-3 संकल्पना आपण त्याच्यामध्ये स्पष्ट करून घेऊया. यामध्ये पहिला विषय असा की ही ब्रह्मविद्या किंवा यमराजांनी नचिकेत्याला दिलेलं जे ज्ञान, त्यांनी जो प्रश्न विचारला की शेवटी परलोकाविषयी, पुनर्जन्माविषयी, त्या संदर्भामध्ये जी काही चर्चा यमराजांनी नचिकेत्याबरोबर केली आहे त्याला सांपराय विद्या असं म्हणतात. सांपराय याचा अर्थ परलोक. ही परलोकाच्या संदर्भात जाणून घेणारी विद्या म्हणून सांपराय विद्या. म्हणजे कठोपनिषदामध्ये ब्रह्मविद्येला सांपराय विद्या असं म्हटलं आहे. आणि त्याच्या अनुषंगाने सर्व विषय म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मप्राप्ती आणि तसंच मनुष्याला जे गतागत आहे त्या पुनरपि जननम पुनरपि मरणम त्या संदर्भामध्ये सुद्धा विषयाची त्यांनी आपल्याला जे माहिती दिली आहे किंवा तो त्यांनी स्पष्टपणे चर्चिला आहे. त्या विषयाला सुरुवात करतानाच त्यांनी सांगितले की नैषा तर्केण मापनीया. म्हणाले याचा अर्थ असा की हे सर्व काही किंवा कोणतंही जे ज्ञान आहे ते कुणालाही केवळ तर्काने प्राप्त होऊ शकत नाही. तर त्याकरता मनुष्याला निश्चितपणे श्रद्धावान अंतःकरण असावं लागतं. त्याच्याकडे संशयरहित बुद्धी असावी लागते. त्याच्या ठिकाणी अशांतता असलेला किंवा त्या मेंदूमध्ये गोंधळ उडलेला असा जर प्रमादशील कोणी असेल तर तो ती विद्या मिळवू शकत नाही. ही विद्याच नाही, कोणतीच विद्या. नैषा तर्केण मती मापनीया. तर्काने आपली मती जी आहे ती केवळ चालत राहिली आणि जर बुद्धी फक्त कार्यरत राहिली, बुद्धी फक्त कार्य करते आणि ते तिच्या तंत्राने ती जाते, तिच्याकडे श्रद्धाभाव नाहीये. आपण असं म्हणू की
ती जर काही कार्य करेल तर ते काय असेल, तर ते तर्कट असेल. कारण बुद्धीतून हे असं का, मग ते तसं का. जसं लहान मुलं आपल्याला काहीही प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नातनं कोणतेही प्रश्न उत्पन्न करतात. किंवा आज जर आपण बघितलं तर समाजकारणापासून, राजकारणापासून, अगदी साहित्यिक क्षेत्रामध्ये, अनेक ठिकाणी, अगदी व्यवहारामध्ये, घरामध्ये कुठला तरी प्रश्न असा तर्काने विचारायचा आणि समोरच्या माणसाला अनुत्तरित करायचं. म्हणजे त्याला अर्थ काही नसतो ना, त्याला काही कोणता पाया नाही, त्याला काही विचार नाही, त्याला काही भूमिका नाही. अशा भूमिकेमधनं जेव्हा मनुष्य बोलतो तेव्हा त्याला तर्कट असं आपण म्हणतो. आणि तर्कट जे आहे त्याची ही बुद्धी पाहता होते असं म्हटलेलं आहे, की तर्कटाला फक्त बुद्धी चालवतो. त्या बुद्धीला जर श्रद्धेची किंवा भावाची जोड नसेल तर ती बुद्धी खरं म्हणजे कोणतंही कार्य करू शकत नाही. ती फक्त विनाशाला कारण आहे. आणि त्याकरता म्हणून या ठिकाणी त्यांनी असं म्हटलेलं आहे की नैशा तर्केण मतिरापनेया, की बुद्धी आहे ती तर्काच्या पातळीवरती कार्य करू शकत नाही, केवळ तर्काने चालू शकत नाही. श्रद्धा भाव का म्हटलं, त्याचं कारण असं की श्रद्धा ही पाहिजे. ती श्रद्धा कशी असू शकते, श्रद्धा योग्य असू शकते, यथार्थ असू शकते, शास्त्राधिष्ठित असू शकते, अयोग्यही असू शकते. आणि त्यामुळे श्रद्धेच्या बाबतीमध्ये सुद्धा श्रद्धा जर अयोग्य पातळीवरची असेल, अयोग्य धारणा असतील आमच्या अंतःकरणामध्ये, तर ती अश्रद्धा नाही म्हणणार आपण, पण श्रद्धेचं स्थान अतिरेकी आहे. श्रद्धा आहे, स्वतःचा देह द्यायला निघालेला आहे. मिळणारा जो पैसा आहे आणि त्याकरता जे काम सांगितलेलं आहे त्याला माहिती आहे की मी ह्युमन बॉम्बच आहे, मला मरायचंच आहे. पण तरी सुद्धा तो निष्ठेने काम करतो, तो पळून जाऊ शकत नाही. श्रद्धा आहे. चायनाची श्रद्धा आहे, भारतातल्या अनेक नेत्यांची श्रद्धा आहे की मी या देशामधली निरनिराळ्या प्रकारची जी काही रहस्य असतील, जी काही गुढ असतील ती इतर देशांना विकीन, गुप्तपणे इतर देशांशी करार करीन. श्रद्धा आहे. काही फरक पडत नाही त्यांना. आपला देश विकला गेला तरी काही फरक पडत नाही. अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये काही लोक आपलं स्वतःच पोळी भाजून घेण्याकरता किंवा आपलं स्वतःचं नाव वाढवण्याकरता कोणत्याही गोष्टी कोणत्याही थराला जाऊन करायला तयार असतात. काय कारण आहे? श्रद्धाच आहे. कशावरती? वैयक्तिक स्वार्थावरती. आणि त्यांना त्याच्याविषयी काही वाटत नाही. काही हो, येणं केनं प्रकार, प्रसिद्धी पुरुषो भवेत आणि लाभ हवा आहे. त्याकरता ही माणसं कोणत्याही प्रकाराने, कोणत्याही स्वरूपात समोरच्या मनुष्याला आपला तर्क उभा करून त्याच्यावरती प्रभाव पाडून किंवा त्याला त्रास देऊन, एक आपली जी त्रास देण्याची जी आपली भूमिका आहे, ज्या न्यूसेन्स व्हॅल्यू आली आपण म्हणतो, तसं आपलं जे नकारात्मक धोरण आहे त्या धोरणाने त्रास देत राहणे. इथे त्यांनी सांगितलंय की अशा प्रकारे अशी जर श्रद्धा अयोग्य गोष्टीवरती असेल तर त्याला आम्ही श्रद्धा म्हणणार नाही. श्रद्धा कोणती? म्हणून श्रद्धेला त्यांनी भाव शब्द जोडलाय की श्रद्धा भाव अंतःकरणात पाहिजे. भाव नासतो विद्यते भाव, ना भाव विद्यते सत, त्यातला हा भाव आहे. हा भाव म्हणजे असा की जे भावात्मक आहे तेच सत्य आहे, शाश्वत आहे. जे अभावात्मक आहे ते अशाश्वत आहे, ते टिकणार नाही. आणि त्यामुळे हे असे कोणतेही उभे केलेले तर्क उभे राहू शकत नाही. आपण आता कितीतरी गोष्टी पाहतोय, आता कितीतरी राजकारणातले केलेले डावपेच उलटे पालटे आपण पाहतो. किती डावपेच टिकतात का? 15 दिवस, महिनाभर, 2 महिने सगळे आमने सामने येतच आहे. आणि त्याच्यातली असत्यता अगदी सगळ्या पातळीवरती आपण पाहतोय. सर्व अनेक नेत्यांच्या पातळीवरती आपण पाहतो आहोत की जे असत्य आहे क्वचित ते फार लवकर उलगडतं, क्वचित ते फार लवकर उलगडत नाही. पण ते लवकर जरी नाही उलगडलं तरी फार मोठे गंभीर परिणाम करून जात आणि त्या ज्याला भोगावं लागतं तो मनुष्य पूर्णपणे संपून जातो. त्यांनी म्हटलंय नाश हेच त्याचं फल आहे. कारण अशा प्रकारचा जो अभावात्मक अयोग्य असा जो तर्क आहे तो तर्क टिकत नाही. आपल्याला माहिती आहे अरुण योगीराजांनी रामलल्लांची मूर्ती निर्माण केली. श्रद्धा किती, भाव किती. ज्यावेळी त्यांना 6 महिने आधी, साधारण मे जून महिन्यामध्ये सांगितलं की असं असं तुम्ही लोक
निवड समितीने आमच्या निवडलेले आहेत, तुम्ही रामलल्लाची मूर्ती तयार करायची. दगड निवडा, योग्य प्रकारचा पाषाण निवडून त्या पाषाण आमच्याकडे, त्याप्रमाणे ते पाषाण निवडले. त्या परीक्षा किंवा योग्य ठरला. आता मूर्ती घडवायला सुरुवात झाली. त्यानंतर पुन्हाही एक काही कसोटी समोर आली. मूर्ती 3 महिन्यात जवळजवळ घडत आलेली. आणि त्यांनी सांगितलं की हा तुमचा पाषाण, आम्ही जेव्हा त्याचं परीक्षण केलेलं आहे तेव्हा एका परीक्षेमध्ये तो पाषाण राहत नाहीये आणि एका परीक्षेमध्ये तो टिकत नाहीये. तर तुमची ही मूर्ती आहे, ही मूर्ती काही घडवली असली तरी सुद्धा ती काही उपयोगाची नाही. आता दुसरा पाषाण निवडावा लागेल. दुसरा पाषाण निवडला गेला आणि मूर्ती घडवायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं की माझ्या मनात आलं की बरोबर आहे, रामलल्ला सारख्याची मूर्ती घडवायची. मनात असा नाही विचार आला. कसा, जे ज्याला सुतर्क म्हणू आपण, योग्य तर्क आपण म्हणू, आणि तसा सतर्क पण, जो सावध आहे तर्क, तोही म्हणू. तर त्याच्या मनात आलं तर म्हणाले की बरं झालं ना की एक मूर्ती घडवून रामलल्लांनी माझ्या हातावरनं काम करून घेतलं. आता त्याला जशी मूर्ती हवी असेल तशी मूर्ती माझ्याकडून घडेल. त्यांनी सांगितलं ज्या दिवशीपासून मूर्ती घडायचं ठरलं त्या दिवशीपासून मी त्या पाषाणाशी बोलत होतो. तुला घडवायचं आहे, तुला रामलल्ला व्हायचं आहे, तुला कसं व्हायचंय, तुला कसं शरीर हवंय, तुला कसे दागदागिने हवेत, तुला 5 वर्षाचं व्हायचंय. परंतु आम्हाला तर सांगितलंय 5 वर्षाचा रामलल्ला आहे, पण त्याच्या चेहऱ्यावरती राजारामाचं गांभीर्यही पाहिजे, ती परिपक्वताही पाहिजे. हे दोनही भाव तू कसे घेशील? म्हणाले मी रोज त्याला सांगतो तुला घडायचंय, तुला तुझा आकार द्यायचा आहे, तू तुझ्या आकारात येणार आहेस. आणि म्हणाले मी आपल्याला खरं सांगतो, म्हणाले मी केदारनाथची मूर्ती तिकडे घडवलेली आहे. आपल्याला सांगतो म्हणाले मी, शंकराचार्य यांची जी मूर्ती आता स्थापन झाली ती त्यांनीच घडवलेली योगीराजांनी. तर ते म्हणाले मी आपल्याला सांगतो पाषाण माझ्याशी बोलतात, अशी माझी श्रद्धा आहे. पाषाण मला सांगतात. आता हे आपण बोललो तर तरकट म्हणाल वेड्याचा बाजार आहे, हे काय तुम्ही आम्हाला सांगता, कसली तुम्ही मुलाखत आम्हाला सांगताय त्यांची. ते असं बोलले, असं कुठे असतं का, असं कधी होतं का? स्वाभाविक आहे, कारण त्यांच्या बुद्धीला भावाचा स्पर्श नाहीये, श्रद्धेचा स्पर्श नाहीये. आणि त्यामुळे जेव्हा एखादं कार्य घडतं त्यावेळी ती श्रद्धा फार उत्कट असावी लागते. आपल्या लौकिक क्षेत्रामध्ये सुद्धा आता यांची सुद्धा मूर्ती घडवणं लौकिक कला आहे. इतकी सुंदर मूर्ती घडवली. त्यांनी सांगितलं शेवटची 20 मिनिटं तुम्हाला दिलेली आहेत. शरयूत जायचं, स्नान करून यायचं, हनुमानगडला जाऊन दर्शन घ्यायचं, मग रामलल्लाच्या इथे यायचं आणि छिन्नी हातोडा घेऊन सर्वात शेवटी त्याचे डोळे घडवायचे. त्याला फक्त 20 मिनिटं दिलेली आहे. 20 मिनिटात डोळे घडले पाहिजे. तर त्यांनी सांगितलं ठीक आहे. त्यांनी रामलल्लाला सांगितलं हे तुझं काम आहे आता, आता तुला घडवायचंय, तुला डोळ्यात भाव कसे पाहिजेत आता तू सांग मला. त्यांनी सांगितलं मला जवळजवळ 16 ते 18 प्रकारांनी डोळे घडवता येतात. आता कोणत्या प्रकारचा डोळा मी घडवू? म्हणाले मी रामलल्लावर झोपवलं. त्याला सांगितलं तुला कसा भाव द्यायचा आहे तू मला सांग, तोच भाव मी तुझ्या डोळ्यामध्ये. आणि त्याप्रमाणे पद्धत अशी येते. त्यांची मुलाखत ऐकली तेव्हा कळलं की जे चांदीचा हातोडा आणि त्याची जी पुढची छन्नी असते ती सोन्याची असते आणि त्या सोन्याच्या आणि चांदीच्या हातोड्याने त्याचे डोळे घडवले जातात. आणि त्यांनी सांगितलं 20व्या मिनिटाला जे डोळे घडले ते घडले. म्हणाले मी त्याच्यावरती पडदा टाकला आणि मी म्हटलं झालं माझं काम. 3ही मूर्ती समोर होत्या त्यांच्या. प्रत्येकाने मूर्तीच्या संदर्भामध्ये जे सांगायचंय ते सांगितलेलं होतं. माझ्या बाबतीत मी काही बोललो नाही. म्हणाले मी म्हटलं त्यांना की रामलल्लाची इच्छा, त्याला जसं घडावं असं वाटलं तसा तो घडलाय, मी काय सांगू आपल्याला त्याबद्दल. कारण मूर्ती घडवण्याच्या आधी त्यांनी विचारलं होतं. त्यावेळी मात्र यांनी शास्त्राप्रमाणे शिल्पकलेमध्ये कोणत्या कोणत्या संकल्पना आहेत, ते दशावतार का घ्यावेत, मूर्ती अशी का असावी, तिचे दागिने कोणते असावेत, ते शरीरावर कसे कोरावेत वगैरे वगैरे, त्या संदर्भातल्या बातल्या सगळ्या संकल्पना त्यांनी आपल्याकडनं सांगितल्या. पण आता डोळे मी कसे घडवलेत, मला इतक्या प्रकारचे डोळे घडवता येतात, मी हा निवडला, ते म्हणाले मला काहीही कळत नव्हतं.
या 20 मिनिटामध्ये मी फक्त रामलल्लामय झालो होतो आणि 20 मिनिटात ते डोळे तयार झाले. मी त्याच्यावर कापड मी पाहिलं पण नाही, त्याच्यावरती मी कापड टाकून दिलं आणि म्हणाले हे लोक आले आणि चंपतराय समोर आले. सगळ्यांनी त्या मूर्ती दोन्ही पाहिल्या आणि माझ्या मूर्तीवरचं कापड काढलं आणि सगळ्यांचे हात आपोआप जोडले गेले. म्हणाले त्यांना ती मूर्ती तिने काय आतून प्रेरणा दिली, हे कुठून येतं, हे जे घडतं हे सगळं त्यांनी इथे जे म्हटलंय ना, नैशा मतिरापणे या तर्केण, तर्काने काही बुद्धी कार्य करू शकत नाही. जी कार्य होतात ती श्रद्धेनीच होतात, जी कार्य होतात ती वेड्या वाकड्या श्रद्धेने होत नाही, अयोग्य गोष्टींवर श्रद्धा ठेवून होत नाही. आता हिटलरनी सुद्धा जर्मनीच हित बघितलं, पण मार्ग कोणता, श्रद्धा कोणती, भाव कोणता, किती नुकसान केलं, किती लोकांना त्रास दिला. अशा किती गोष्टी आहेत. आपण जसे आता अतिरेकी म्हणालो तशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे जग या लोकांनी अगदी दाव्याला लावलं आणि त्यांना खूप त्रास दिलाय. काय मिळवलं त्यातनं, नाश, केवळ सर्वनाश. आणि त्यांनी काय मिळवलं, त्यांनी सुख नाही. त्यामुळे आपल्याकडे असं म्हटलेलं आहे की कोणत्याही स्थितीमध्ये तर्क हा तर्कटाने जाऊ नये, बुद्धी ही नेहमीच श्रद्धेची दासीच झाली पाहिजे. बुद्धी ही नेहमी श्रद्धेच्या अंकितच असली पाहिजे, तिच्या स्वाधीनच असली पाहिजे. त्यामुळे आमच्या बुद्धीला मुलं जेव्हा काही वेडवाकडं बोलतात, आमच्या मनात किंवा आमच्या आसपासची माणसं जेव्हा काही वेडीवाकडी तर्कटर असतात, तेव्हा आपण द्यायचं असेल उत्तर तर जरूर द्यावं, नसेल द्यायचं त्यापासून दूर व्हावं. कारण असं आहे की या तर्कटांना फारसं खतपाणी घालत बसू, कारण ते काही आपल्याला फारसं उपयोगाचं आहे, योग्य आहे, काही चांगला परिणाम करणारा आहे असं नाही. त्यामुळे या उपनिषदांनी जो पहिला इशारा दिलाय आपल्याला, तो ही बुद्धी तर्काने ही कधीही नुसती चालवू नये, ती श्रद्धा आणि भाव यांच्यामध्ये जोडलेली असली पाहिजे. आणि म्हणून ते पुढे सांगतात की हा परमात्मा जो आहे, पुढचं पुढचं सूत्र आहे त्यांना सांगायचं याच अनुषंगाने, हा जो परमात्मा आहे तो आमच्या सर्वांच्या अंतर्यामी आहे. एष सर्वेषु भूतेषु गूढोत्मा न प्रकाशत. हा गूढ म्हणजे रहस्य, म्हणजे आम्हाला न दिसणारा हा जो आत्मा आहे तो आमच्या सर्वांच्या हृदयामध्ये भरून राहिलेला आहे, परंतु तो आम्हाला दिसत नाही, कारण तो गूढ रूपाने भरलेला आहे. म्हणून आम्हाला तो दृश्य नाहीये. दृश्य ते कुणाला दिसतो, दृश्य ते त्वग्रेया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी. म्हणाले की कुठल्याही प्रकाराने दृश्यते त्वग्रेया बुद्ध्या, ज्याची बुद्धी अत्यंत सूक्ष्म आहे अशा सूक्ष्म बुद्धीच्या व्यक्तीलाच, आणि सूक्ष्म या सूक्ष्मदर्शिभी, जी बुद्धी अत्यंत सूक्ष्म गोष्ट पाहू शकते. म्हणजे त्यांनी जे म्हटलं आहे की एष सर्वेषु भूतेषु गूढोत्मा न प्रकाशत, आमच्या सर्वांच्या हृदयात जरी तो भरून राहिलेला असला, प्रकाशते म्हणजे तो आम्हाला ज्ञान देत नाही, कुठल्याही प्रकारचं ज्ञान तो आम्हाला देत नाही. का देत नाही, कारण दृश्यते त्वग्रेया बुद्ध्या, ज्याची बुद्धी अत्यंत सूक्ष्म झाली, तीक्ष्ण झाली, सूक्ष्मया जी सूक्ष्म झाली, सूक्ष्मदर्शी भी, जी अत्यंत बारकावा जाणण्याची ताकद ठेवू नये, सामर्थ्य ठेवू नये. आपल्याकडे सी व्ही रामनांनी जो रामन इफेक्ट नावाने जे त्यांचं संशोधन प्रसिद्ध झालं, खूप मोठा शोध आहे, खूप मोठी क्रांती आहे, आणि अनेक प्रकारचे त्याच्याशी निगडीत असलेले असे शोध किंवा अनेक विषय त्यांनी जे रामनांनी त्याच्यावरती काम केलेलं आहे, पेपर्स आपले प्रसिद्ध केलेले आहेत. पण विशेष म्हणजे या रामन इफेक्ट वरती 1800 संशोधकांनी आपले पेपर्स प्रसिद्ध केले आणि 2500 केमिकल मिक्सचर्स वरती प्रयोग झाले. केवढं मोठं काम असेल की ज्याच्यावरती इतक्या लोकांनी एवढं काम केलं, म्हणजे ज्याची बुद्धी फार सूक्ष्मतेने वेध घेते. आणि त्यांचं म्हणणं काय होतं, त्यावेळी सुद्धा जगामध्ये उपलब्ध असलेली जी शास्त्रीय उपकरणं होती ती काही मला उपलब्ध नव्हती, आणि त्यामुळे
त्या उपकरणांच्या साह्याने तर मी काही काम करू शकलो नाही. पण असं कोण म्हणतं की आपल्या जवळ असलेल्या उपलब्ध उपकरणांनी आपल्याला शोध लावता येत नाही? त्याचं कारण आहे हायएस्ट कॉन्सन्ट्रेशन. एकाग्रता इतकी विलक्षण आहे, बुद्धीला तीक्ष्णता इतकी आलेली आहे, बुद्धीच्या ठिकाणी सूक्ष्मता इतकी आहे, आणि अगदी अग्र म्हणजे जशी ती बुद्धी श्रेष्ठतेने त्याचा वेध घेणारी आहे, त्या लक्षाचा वेध घेणारी, अशीच बुद्धी काही कार्य करू शकते. आणि त्यामुळे यमराजांना नचिकेत्याला जे सांगायचंय ती भूमिका अशी सांगायची की बाबा रे, जी बुद्धी पूर्ण सूक्ष्म आहे, आता म्हणजे तिच्या सूक्ष्मतेचं उदाहरण पुन्हा रावणांचंच द्यायचं तर त्यांच्या विद्यार्थ्यांनी एक कार्य सुरू केलं होतं, त्यांना किरणबिंबांचा वेध घ्यायचा. त्यांचे फोटोग्राफ्स घेणं, त्याची ऑब्झर्वेशन घेणं, प्लेट्स काढणं चालू होतं. त्यांना खूप वाईट वाटलं की आपल्याला जसं वाटलं त्याप्रमाणे तर काही आपल्याकडे हे काम होत नाहीये. आणि त्या ठिकाणी अपयश आलं. आपण एवढं मेहनत केली तरी. जेव्हा रामन आले तेव्हा आम्ही नेमके काय चुकलो आम्हाला सांगा, की आम्हाला जे अपेक्षित होतं त्या प्रकारे आम्हाला प्लेटवर रिझल्ट दिसला नाही. बघू म्हणाले प्लेट्स तुमच्या. त्यांनी त्या प्लेट्स घेतल्या आणि त्यांनी त्या ठिकाणी पाहिल्या. तर त्याच्यावर पाहिल्यानंतर रामन म्हणाले, अहो तुम्हाला जे पाहिजे ते याच्यावर आलेलं आहे, तुमच्या दृष्टीला दिसलं नाही. याच्यावरती ती पिक्चर्स आलेली आहे. सूक्ष्म या सूक्ष्मदर्शिनी. फार बुद्धी तीक्ष्ण असावी लागते, फार बुद्धीला वेध घेण्याचं सामर्थ्य असावं लागतं. आणि म्हणून त्यांनी इथे आपल्याला सांगितलंय की काहीही झालं तरी सुद्धा मनुष्यानी त्याचा अभ्यास करताना भाव अस्तिकतेचा ठेवावा. भाव जर अस्तिक, आजच्या भाषेमध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग असं कोणत्याही बाबतीत सगळं काय जे आपलं जीवन आहे ना, त्या जीवनाचा जो डोलारा उभा आहे ना, किंवा घडणारी प्रत्येक घटना आहे ना, ती घटना जो आकार घेते तो आमच्या पॉझिटिव्हिटी मधून घेते, ती आमच्या सकारात्मकतेतून घेते, ती आमच्या बुद्धीच्या भूमिकेतून घेते. आणि त्यामुळे यमराजांना जे सांगायचंय की जसे अलीकडे तुझ्या जीवनाचा तू शिल्पकार असं म्हणतात तसंच आहे. प्रत्येक आमचा विचार हा आम्हाला घडवत असतो आणि आम्हाला अयोग्यापासून दूर नेत असतो, योग्याच्या दिशेने आम्हाला फलित व्हावं अशी बुद्धी, असं कर्म देत असतो. आणि त्यामुळे आपल्याला अनायासे या गोष्टी प्राप्त होतात. म्हणजे जे पाहिजे आहे, जे अनुकूल आहे ते प्राप्त होतं. आता त्यांनी एक दुसरा विषय मांडलेला आहे. दुसरा विषय याच अनुषंगाने, तो विषय असा आहे की म्हणाले इथे विद्वान मनुष्य आहे, ही सगळी गडबड कोण करतं? सगळे विद्वानच करतात. कारण का? प्रत्येकाचा अहंकार आहे. म्हणून ते म्हणतात अविद्यायाम अंतरे वर्तमानाः स्वयं धीराः पंडितम मन्यमानाः. म्हणाले अंतःकरणामध्ये अविद्या आहे. अविद्या आहे अज्ञान आहे, स्वतःच्या बद्दलचा गैरसमज आहे. तो कशातून आलाय? कारण अहंकार सुटत नाही म्हणून, संशय सुटत नाही म्हणून, आपलं मोठेपण विसरता येत नाही म्हणून, आपण फार बुद्धिमान आहोत असा आपला गैरसमज आहे म्हणून, स्वयं धीरा हा स्वतःला बुद्धिमान समजतात, पंडितम मन्यमाना हा स्वतःला विद्वान समजतात. आणि केव्हा? अविद्यायाम अंतरे वर्तमाना हा, जेव्हा अंतःकरणामध्ये अविद्या भरून राहिलेली आहे, अशा स्थितीत त्यांनी पुढे असं म्हटलंय की दंद्रम्यमाणा हा. काय करतात ते? याच लोकांना सगळ्यांना या चक्रातून फिरावं लागतं. माझं जे 84 लक्ष योनीचं पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, जे शंकराचार्यांनी म्हटलं आहे, अशा प्रकारचं पुनरागमन किंवा गतागत हे कुणाला मागे लागलेलं आहे? ज्याच्या गळ्याला अहंकाराची गोठी माऊलींनी म्हटलंय तसं, ती कुणाच्या कंठाला पकडते? ज्ञान याच्या. आणि त्यामुळे हा जो ज्ञानी आहे तो स्वतः अहंकारी आहे. प्रत्येक वेळी ज्ञानीच फक्त अहंकारी आहे आणि तो त्यालाच त्रास होतो. अहंकार कुणाचा सुटलाय? लहान बाळाचा सुद्धा सुटला नाही. लहान जन्मलेलं मूल सुद्धा जरा आपल्या भोवती माणसं दिसली नाही डोळ्याला
की ते लगेच असं टाय 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 ओरडायला लागतं, तुम्ही मला सोडून जाता म्हणजे काय. मी त्यातला जो मी एकदा सुरू होतो, तो मी मोठा त्याला नाचवत असतो आणि पंडिताला विशेष रूपाने नाचवत असतो. आणि त्यांनी सांगितलं की हा कसा वागतो आणि समाज कसा चालतो, हा विद्वान आहे, हा शहाणा आहे. आज बघू ना त्यांचं मत काय आपण तर ऐकूया. म्हणाले त्याच्या बाबतीत धनरम्यमाण हा जो असा आहे की जो गतागतात अडकणारा आहे, तो वागतो कसा म्हणाले, तर तो पर्यंती मूढा हा, तो मूढ होऊन फिरत राहतोच, परंतु अंधे नैव नियमाना यथांधा. म्हणाले ज्याप्रमाणे एक आंधळा आहे आणि त्याला बिचारायला काही दिसत नाही, खाचा खळगा पुढे येणारे काही काटे कुटे जनावर माणसं काही कळत नाही, पशु कशालाही तो धडकेल, कारण त्याला काय माहिती हा रस्त्यावर कोण आहे, कसं आहे, या रस्त्याने कसं चालायचं. असा तो अंध ज्या जथ्याला मार्गदर्शन करतोय त्याच्या मागे जो गट जातोय तो कसा जातोय, त्या अंधाच्या मागे अंधानी अनुसरण करावं असं. आणि म्हणून तो बुकी बिचारी कुणी हा का अशी मेंढरे बनू नका, हे जे आपल्याकडे फटक्यात म्हटलंय ना, तसंच आहे की समोरच्या माणसाला काही कळत नाहीये, तो कुठं चालला आहे. कळतंय का त्या संजय राऊतांना आपण कुठं चाललोय, आपण काय करतोय, आपण कशा करता बोलतोय. एवढं राहुल एवढ्या मोठ्या एका संघटनेचे, एका पक्षाचे, म्हणजे अघोषित का असे ना अध्यक्ष, किती बेजबाबदार विधान, किती बेजबाबदार वर्तणूक. पण तरी सुद्धा माणसं काहीही त्यांच्या पुढे न बोलता दीर्घ काळपर्यंत ते जे म्हणत होते ते ऐकतच होते. आता निदान हळूहळू तरी विरोध सुरू झाला आणि त्यांचं त्यांना तरी आता पटलंय की अयोग्य. त्या पटण्या न पटण्याचा विषय नाही, पण या माणसांच्या बरोबर इतकी हुशार माणसं आणि त्यातली काही कोणी वेडीबागडी नाहीये. काँग्रेस पक्षात सुद्धा एकापेक्षा एक विद्वान लोक आहेत, सगळे आपापल्या प्रकार परीनी आणि प्रकाराने आपापल्या ठिकाणी श्रेष्ठच आहेत. आणि त्या लोकांनी यांचं ऐकत राहावं का, त्याचं कारण एकच आहे, त्याचं त्याचं उत्तर पुढे दिलंय त्यांनी. आणि त्यामुळे यांचा जो व्यवहार आहे हा व्यवहार असा का होतो, माणूस त्याला का अनुसरतो, त्यांच्या पाठीमागे का जातो, त्याचा स्वार्थ असतो, त्याची बुद्धी असते, त्याला कळत नसतं, क्वचित अविद्या असते, क्वचित त्याच्या ठिकाणी त्या त्या क्षणाचे काही हिशेब असतात. पण यमराज म्हणतात की कोणत्याही प्रकाराने अशा अहंकारी, अशा स्वतःला शहाणं समजणाऱ्या, दुसऱ्यांना आपल्या मागे नेताना ज्याच्या ठिकाणी कोणताही स्वार्थ नाही, असा जेव्हा पुढारी नाहीये त्यावेळी समाजाचं नुकसान होतं. आपण शिवाजी महाराजांच्या नंतर पाहिलेला उत्तम असा पुढारी, राजा म्हणणार नाही मी, पंतप्रधान म्हणणार नाही, ते माधवराव पेशवे होते, परंतु उत्तम असा पुढारी म्हटलं तर लोकमान्य टिळक. टिळकांनी लिहून ठेवलंय, ते म्हणाले पुढारी कसा असावा, सगळ्यांना आपल्या बरोबर घेऊन जाणारा असा, आपल्या मागे येणाऱ्या लोकांना आपण काय सांगतो आहोत हे त्याला कळतं आहे का हे बघावं, दोनच पावलं पुढे जावं, मागे वळून बघावं, एक पाऊल तरी समाज पुढे आला आहे का हे बघावं आणि मग पुढची 2 पावलं टाकावी. कारण जोपर्यंत तो आपल्या बरोबर येत नाही, जोपर्यंत त्याला कुठं जायचं आहे हे कळत, नेता आहे तो, नेत्यालाच जर कळत नसेल माझ्या अनुयायांना मी कसं न्यायचं, तर तो त्याला कशा चांगल्या ठिकाणी नेऊन पोहोचवेल. किती माणसं बघतो, अध्यात्माच्या क्षेत्रात बघतो, राजकारणाच्या क्षेत्रात बघतो, सामाजिक क्षेत्रात बघतो, घराघरात बघतो, कुटुंबातून बघतो. आपल्या मुलांना आपण काय मार्गदर्शन करायचंय हे जर आईवडिलांनाच कळलं नाही, आईवडिलांचे आपले मुलगे मुली या जर त्यांचेच प्रेस्टिज इश्यूज आहेत की नाही, मुलांनी माझं ऐकलं पाहिजे म्हणून आई, बाबांना काही कळत नाही रे, मी सांगतोच आई, झालं. बाबांना पटलं नाही आई काय म्हणते ते, तर ते सांग, तुला मध्ये मध्ये बोलायचं काही कारण नाही, मी आणि माझा मुलगा आम्ही बघून घेऊ. अहो याच्यात नुकसान मुलाचं आहे. ज्यांनी त्या मुलाला शिकवायचंय, आपल्या मागे न्यायचं आहे, कुठेही बघा कोणत्याही क्षेत्रामध्ये
जेव्हा अहंकाराने पंडितम मन्यमाना अशी स्थिती जेव्हा आलेली असते, तेव्हा सर्व ठिकाणी नुकसान, सर्व ठिकाणी आपल्याला होणारा जो त्याच्या पुढचा विपरीत परिणाम आहे तो दिसतच असतो. आणि म्हणून आपल्याकडे असं म्हटलंय की पत्रकारिता बघा, पत्रकारितेमध्ये सुद्धा असंच आहे. आता तर पॉडकास्टचं पेव आहे, त्यामुळे पॉडकास्टवरती तर याला मुलाखतीला बोललाय, त्याला बोलवलंय, त्याला कसा पकडायचा बरोबर, आणि त्याच्यामध्ये पकडताना सुद्धा त्याची कशी खिल्ली उडवायची, त्याला कसं निरुत्तर करायला लावायचं, त्याच्या कशा थोड्याशा वर्मांवर हात ठेवायचा, कशा करता. हे सगळं काय माझं शहाणपण, माझं मोठेपण, स्वयं धीरा, मी बुद्धिमान आहे, माझी बुद्धिमत्ता ही कोणत्या चालीनी चालते म्हणाले, ती चालते ती अविद्यायाम अंतरे, अंतरंगामध्ये वर्तमान, अंतरंगामध्ये जी आहे ती अविद्याच आहे, समज नाहीये, आपण काय करतो आहे याची जाणीव नाहीये. अशी किती क्षेत्र, किती प्रकारच्या आपण गोष्टी समोर आमच्यासारखं प्रवचन, अहो काही येत नसतं, दोन पुस्तकं, वक्ता आणि श्रोता यात अंतर किती, तासाभराचं. कारण तासापूर्वी त्याला माहितीये की त्याला काय बोलायचंय, कारण ते त्यांनी सगळं वाचून बिचून ठेवलेलं असतं, चांगली इकडून तिकडून तयारी करून आपला तो बसलेला असतो. तासानंतर वक्ता आणि श्रोता एकाच पातळीवर असतात. हा काय बोलला हे श्रोत्याला पूर्ण कळलेलं असतं, आणि ह्याला सुद्धा पुस्तकात वाचून तेवढंच कळलेलं असतं. पण तरी सुद्धा काहीही माहिती नाही, काहीही येत नाही, तरी प्रवचन कर, मी कसा, माझं कसं. प्रवचनामधून पुष्कळ वेळा आपल्या स्वतःची उदाहरणं, आपल्या स्वतःचा मोठेपणा, आपल्या स्वतःच्या अनेक गोष्टी सांगत असतो, आणि सांगितलं नाही तरी मनामध्ये स्वतःला पुष्कळ शहाणा समजत असतो. आणि आधी काही पार्श्वभूमी नसली, दोन पुस्तकं वाचली आणि कुणीतरी बोलायला सांगितलं, हा मी जरा आध्यात्मिक विषयावरच बोलतो, अरे काय बोलतो, आपण काय अभ्यास केलाय, म्हणजे इथे परिस्थिती अशी आहे, आपण कोण आहोत, कुणीतरी आपल्याला पोस्टमनचं काम दिलेलं आहे की त्या पुस्तकात काहीतरी लिहिलेलं आहे, ते जे लिहिलंय ते तुला किती उलगडलंय बघ, जेवढं उलगडलंय तेवढं समोरच्याला सांग, त्याच्यातून त्याला काही घ्यावंसं वाटलं उलगडा होईल, त्याला जर तो उलगडा करून घ्यावासा वाटलं तर तो करेल, त्याला जर वाटलं हे काही बरोबर नाहीये, आपल्याला काही यांचं बोलणं आवडलं नाही, पटलं नाही, सोडून देईल. ह्याच्यापेक्षा सामान्य माणसाची किंमत नाही, सामान्य प्रवचनकाराची किंमत नाही. का नाही, त्याला काहीच अनुभव नाही. अनुभवाशिवाय प्रकर्षण वचन होईल कसं, ते प्रवचन होऊच शकत नाही. जोपर्यंत ह्याला अनुभव शून्य आहे तोपर्यंत हा काय बोलणार आहे, ती पोपटपंची सुद्धा याला योग्य करता आली पाहिजे. म्हणून इथे जे पंडितम मन्यमाना हा असं म्हटलंय ना, ते त्याच दृष्टीने, आणि त्यांनी अगदी इशारा दिलाय की यांना मात्र म्हणाले पुन्हा पुन्हा पुनरपी जननम पुनरपी मरणम करत बसावं लागतं, आणि अंधांनी अंधांना न्यावं, असं ह्यांचं ऐकत जर कोणी पुढे चाललंय तर म्हणले त्याचं कोट कल्याणच आहे, त्याचं काय होणार म्हणाले याच्या पाठीमागे गेला तर. आता ते म्हणतात न सांपराय हा प्रतिभाती बालम, हे असे जे लोक आहेत ना, तर्कट, सगळा विषय तर्कटापासून सुरू आहे बरं का. त्यांनी एक सूत्र, आज आपण एक सूत्र घेऊन तो विषय घेतलाय की कशी तर्कट मांडतात माणूस. मला न सांपराय हा प्रतिभाती बालम, हो बुद्धिबाल असते, त्यांच्या बुद्धीमध्ये सांपराय म्हणजे पुनर्जन्म त्यांना समजत नाही, त्यांच्या बुद्धीत तो विषयच येऊ शकत नाही. काय येऊ शकत नाही, प्रमाद्यंतम वित्त मोहेन मूढम, कारण त्यांना ह्या जगामधलं मोहजाल जे आहे ते खूप आकर्षित करत असत. आता हा परलोक स्वीकारला की ह्या जगामध्ये वागताना पाप करू नये बरं, आपला पुढचा जन्म वाईट येईल, आपल्याकडे किती किती प्रकारची त्याच्याकरता प्रायश्चित्त, त्याच्याकरता शिक्षा सांगितल्यात, असं खोटं बोललं तर असं होतं, जसं दुसऱ्याला दुखावलं तर तसं होतं, असं करू नये, पुढच्या जन्मी आपल्याला सगळं हे भोगावं लागतं, आपण चांगलं वागावं, खरं बोलावं, लबाड्या करू नये, वगैरे वगैरे किती गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात. का तर चांगल्या वर्तनाचा लाभ हा आपल्याला या जन्मात तर होतोच होतो, पण येणारा पुढचा जन्मही आपल्याला चांगला मिळतो, जे काही या जन्मातले आपले दोष आहेत ते निघून जातात. आणि म्हणून ही जी सांप्रदाय विद्या यमराज म्हणतात ही फार महत्वाची विद्या.
ज्याच्या मनामध्ये पुनर्जन्माचं स्मरण आहे त्याच्याच जीवनामध्ये या जन्मातला आचार सुधारण्याची शक्यता आहे. जो पुनर्जन्म मानत असते तर त्याच्याशी काय करायचंय? एक जन्म मिळालाय, काय माहिती पुढं काय आणि काय माहिती मागे काय होतं. आपल्याला त्याच्याशी काही करायचं नाही. खाओ पिओ मजा करू बस. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की प्रमाद्यंतम, कशामुळे? वित्त मोहेन मूढ, वेडा आहे म्हणाले, मूर्ख आहे म्हणाले. तो पैशाच्या म्हणजे थोडक्यात काय सर्व प्रकारच्या मोहजालामध्ये अडकतो आणि त्यामुळे त्याला कशाचं भय वाटत नाही. कसाही वागायला तो उद्युक्त होतो. कसाही वागताना त्याच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा खेद, खिन्नता, जे त्याच्याविषयीचा पश्चाताप किंवा त्याविषयीचं भय काहीच निर्माण होत नाही. अरे चुकलो आपण, आज कशाला रागावलो, काय गरज होती आपल्याला रागवायची? काही गरज नाही. आपण उगीच आपल्याला काय करायचंय? माणसं सुधारतात का? सुधारत. मग आपण बोलून काय होणार आहे? गप्प बसाना. होत नाही, कारण त्याचा स्वभाव आहे. मग त्याला खिन्नता येते, मग त्याला वाईट वाटतं, त्याला वाटतं उगीच आपण बोललो, जाऊ द्या ना. ज्याचा तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने वागेल, आपल्याला काय कर वगैरे वगैरे. अशा अनेक गोष्टी ज्या माणसाला बोच असते की नाही हे सगळं मला भोगायचंय. इथे त्यांनी सांगितलं जो पुनर्जन्माचा सिद्धांत मान्य करतो तोच मला भोगायचं आहे हा धाक स्वीकारतो. अन्यथा त्याचं जे आयुष्य आहे ते उधळलेल्या म्हणजे एखाद्या छोट्याशा बछड्यासारखं असतं. अगदी अज्ञानाने ते कसंही नाचत असतं, उडत असतं, कुठेही जाऊन टक्कर देत असतं, पडत असतं, त्याला काही समजत नसतं, कारण अगदी लहान आहे ते. तशा प्रकारे अयम लोको नास्ती पर इतिमानी, मला हे बघा, हे हे हा जो लोक आहे या लोकाशिवाय दुसरा लोक नाही. परलोकाला तो मानत नाही, परलोक आहे हे तो समजत नाही. पुन्हा पुनर्वशम आपद्यते, आणि म्हणून काय होतो, तो पुन्हा पुन्हा मलाच वश होतो. पुन्हा पुन्हा तो माझ्याच घेऱ्यात येतो. पुन्हा पुन्हा त्याला मला जन्म आणि मरण या दोन गोष्टींमध्ये अडकवावंच लागतं. काय करू म्हणाले. आता हे सगळं जे आहे या सगळ्याचा संबंध त्यांनी यातनं सुटण्याचा मार्ग आवडतो. उपनिषद तिथे सांगतात, सुटण्याचाही मार्ग सांगतात, उपासनाही सांगतात, परमात्म्याचं स्वरूपही सांगतात. म्हणजे मृत्यूदेवता नचिकेत्याला सर्व विषय समजावून सांगते. आणि सांगताना आपण म्हटलं तसं की आपण जेव्हा मुंडकोपनिषद घेऊ त्यावेळी ओंकाराची उपासना तिथे एकत्र जोडून घेऊ. परमात्म्याचं सगुण आणि निर्गुण रूप सर्व उपनिषदांमध्ये वर्णन केलंय, तसंच इथेही वर्णन केलंय. तेही उपनिषदांचं एकत्र स्वरूप पाहू तेव्हा त्याची चर्चा आपण थोडीशी करू. आपल्याला सगळ्यांना माहिती असलेला विषय आहे आणि त्याच्यापासून आपल्याला व्यवहारतः त्याची काही जोड घालायची आहे किंवा त्याच्याशी संबंध जोडायचा आहे असं काही नाहीये. त्यामुळे आता प्रश्न असा आला की ठीक आहे की माणसांनी वेडेवाकडे तर्क करू नये, वेड्यावाकड्या तर्काने वेडेवाकडं वागू नये, तसंच अधिकाधिक चांगलं राहावं, मन अधिकाधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न करावा. मनाच्या होणाऱ्या ज्या संशयानी, असमाधानानी, अशांतीनी ज्या चिरफाळ्या आहेत त्या चिरफाळ्या आम्ही काढून टाकाव्यात आणि मन एकाग्र करावं. अशा प्रकारे करताना त्यांनी असं म्हटलंय की कुणाचं तरी मार्गदर्शन घ्यायला जातो तर अशा अहंकारी पुरुषांचं मार्गदर्शन घेऊ नये, अधिकारी सत्पुरुषांचं मार्गदर्शन घ्यावं. आणि एक तर शास्त्र आहे की जे शास्त्र मार्ग दाखवत. दोन काळामध्ये सत्पुरुष नाही दिसले, ग्रंथ हेच गुरु आहे. आपल्याला आप्पा नेहमी सांगत असत की ग्रंथांना शरण जा, आणि ग्रंथ बोलतात. ग्रंथ मनुष्याला, आता जर आमच्या अरुण योगीराजांची जर पाषाण बोलतो तर ग्रंथ का नाही बोलणार? ते म्हणाले मी रडत बसलो रामाच्या जवळ, त्याला रामाला म्हटलं अरे तुझी इतकी मूर्ती मी घडवली, 80% मूर्ती घडली आणि तुला ती नको वाटली, काय माझं चुकलं सांग तू मला, काय तुला माझ्याकडनं? म्हणाले मी दीर्घ काळपर्यंत त्याला म्हणत होतो तू मला प्रेरणा दे, तू मला दर्शन दे, तू मला सांग, तू माझी बुद्धी शहाणी कर. आणि म्हणाले माझ्या नंतर लक्षात आलं की नाही, रामलल्लांनी माझ्याकडनं अभ्यास करून घेतला.
रामलल्लांनी त्या मूर्तीवरती माझा हात साफ करून घेतला असं आपण असो. ही जी श्रद्धा आहे ना, हीच श्रद्धा माणसाला पुढे नेते. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं की शास्त्रावर श्रद्धा, काहीतरी वाचायचं, पण मी हे नाही केलं तर चालेल का? म्हणजे याच्यात म्हटलंय की 2 वेळेचा उपवास कर, पण आपल्याला नाही झेपला, पण आपला 1 वेळा उपवास केला, 1 वेळा जेवलं. अरे ते व्रत आहे, ते व्रत जर आचरायचं तर तसंच आचरावं लागेल. जो नियम जर पाळायचा असेल तर त्या नियमाप्रमाणेच जावं लागेल. पण प्रत्येक गोष्टीला मी आणि माझं आणि मला काय कळतं त्याप्रमाणे जर मनुष्य जायला लागला तर नाही तो त्याचा लाभ करून घेऊ शकत. म्हणून त्यांनी सांगितलं की श्रेयस्कर काय आहे हे पण शास्त्रच सांगतं. श्रेयस्कर काय आहे हे सत्पुरुषच सांगतात. त्यामुळे सत्पुरुषांनी सांगितलेलं, शास्त्रांनी सांगितलेलं आम्ही मान्य करावं, आम्ही समजून घ्यावं. शास्त्राचं मार्गदर्शन हा आदेश आहे असं समजावा. आता श्रेयाचं साधन काय? ज्ञान, विद्या. आम्हाला विज्ञान मिळवावं, त्या विषयांचं आमच्या बुद्धीने चिंतन करावं आणि विवेकाने व्यवहार करावा. कारण जी मिळवलेली विद्या आहे त्या विद्येचं ज्ञान बरोबर योग्य प्रकार आणि प्रेय, दोन्हीची व्याख्या जर बघितली तर श्रेय म्हणजे माझ्या जीवनाला जे कल्याणकारी आहे, माझ्या जीवनाला जे घडवणार आहे, जे माझ्या जीवनामध्ये जे शांती समाधान निर्माण करून देणार आहे ते. तर प्रेय फक्त मला आवडणार, मला आवडतं, मला खूप झोपायला आवडतं, मला लोळत पडायला आवडतं, मला आळस करायला आवडतो, मला वेळ असाच जस्ट टू टाइमपास आवडतं, मला वेळ घालवत बसायला आवडतो, हे सगळं माझं प्रिय आहे. पण हे मला श्रेयस्कर नाहीये. मला रोज गोड खायला आवडतं. माझं अशी मुलं आहेत की त्यांना रोज बर्गर पाहिजे, अशी मुलं आहेत की ज्यांना रोज नॉनव्हेज पाहिजे, अशी मुलं आहेत की ज्यांना उन्हाळा आला की लहान मुलं आहेत पण त्यांच्या घरामध्ये बिअरच्या बाटल्या मुलांकरता ठेवलेल्या असतात. उन्हाळा आला, उष्णता आहे, मग ते उष्ण हवेत काय करायचं? बिअर प्यायची. लहान वयापासून मुलं पित आहेत, लहान वयापासून खात आहेत. म्हणजे हे जे सगळं आहे, किती चीज, किती पनीर, किती हेवी फूड, किती खायचं, त्याला काही मर्यादाच नाही. कारण मला प्रिय आहे, मी दुसरं काही खात नाही, त्याच्याशिवाय मी राहू शकत. कित्येकांच्या मुलाखती आपण पाहतो ना, ते म्हणतातच की आम्ही व्हेजिटेरियन पेक्षा वी आर ॲज गुड ॲज नॉन व्हेजिटेरियन. नाही तर भारतामध्ये हिंदू घरामध्ये साधारणपणे नॉनव्हेज बनतं, पण ते थोडं बनतं. पण काही लोक असे आहेत, सकाळ दुपार संध्याकाळ त्यांना फक्त तेवढंच पाहिजे. का? मला प्रिय आहे. ते म्हणाले जे प्रिय आहे तिथे काय होतं? तिथे अविद्या आहे, तिथे विद्येचा अभाव आहे, ज्ञानाचा अभाव आहे, अज्ञान आहे. आणि त्याचबरोबर जो व्यवहार आहे त्या व्यवहारामध्ये विवेक राहिला नाही, विद्या राहिली नाही आणि अज्ञान, या अशा गोष्टींच्यामुळे त्याचे सर्व व्यवहार हे नेहमीच त्याला योग्य ठरत नाहीत, त्याच्या जीवनाचं नुकसान करणारे आहेत. म्हणून यमराज नचिकेत्याला म्हणतात की बाबा रे, हा आळस, हा धायकुतेपणा, हे तितिक्षा नसणं, सगळ्याची हाव हाव करणं, आणि हे सगळं कशातून निर्माण होतं? मी, माझा स्वार्थ, माझा अहंकार, म्हणजे मीच्या सगळ्या विभक्ती त्या ठिकाणी जोडलेल्या आहेत. असो, आजचा थोडासा वेळ मागे पुढे झाल्यामुळे आपणही थोडासा वेळ घेतला पुढे, आणि आजचा विषय आपण इथे थांबवू. पुढच्या वेळी पुढचा